छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। साहेब यांचं स्वागत करतील आमच्या आबिडगाव शाखा प्रमुख दिलीपजी भागडे। उलटा हो मेळावा चालू आहे ना साहेबांची मीटिंग चालू आहे। त्याचप्रमाणे आपल्या चिपळूण तालुक्याचे शिवसेना प्रमुख, शिवसेना तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे नारद खिरकेवरून आलेले आंबोकर गुरुजी, त्याचप्रमाणे ढाकमुले गावच्या सरपंच भारतीजी, ढाकमुले गावच्या सरपंच भारतीजी लाड, पातेपिलवलचे सरपंच, त्याचप्रमाणे वीरगावच्या सरपंच जी वीरक, शिरवली गावच्या सरपंच रियाजी गिमवकर, द्या सर्वांना। वाहल जिल्हा परिषद गट आयोजित पदाधिकारी बैठक आज इथे आबिडगाव येथे संपन्न होत आहे। तरी प्रथम सन्माननीय आज या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे सन्माननीय शिवसेना नेते तसेच माजी आमदार सन्माननीय आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री सदानंदजी चव्हाण साहेब, शिवाजी महाराज, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आजच्या या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आमचे सर्वांचे लाडके नेते, शिवसेना उपनेते, चिपळूण संगमेश्वरचे माजी आमदार, उद्याचे भावी आमदार सदानंद चव्हाण साहेब, त्याचबरोबर एकदम दुसरे एक डॅशिंग नेतृत्व आहे माझ्या साईडला जे आहेत ते आमचे माजी तालुका प्रमुख, जिल्ह्याचे माजी बांधकाम सभापती आणि आतासुद्धा इलेक्शनला 100% ज्यांची काही चव्हाण साहेबांच्या माध्यमातून, बरोबर ना चव्हाण साहेब, 100% सीट असू शकते, 100% काय असे आमचे विनोद झगडे साहेब, लॉटरी दोन्ही साईडला आहे त्यांच्याकडं, लॉटरीसुद्धा लागताना नशीब असावं लागतं, ते माझे मित्र विनोद झगडे साहेब। त्याचबरोबर माझे ज्येष्ठ मार्गदर्शक जे तालुक्याचे सचिव आहेत आणि अतिशय मनसामर्थ्यदाता अनुरुद्ध्या नमः, बरोबर ना, जे नामस्मरणात राहून त्यांना परमेश्वरानं फार मोठी आघात केला, तरीसुद्धा मी 3 वेळा त्यांच्या घरी गेलो। तुम्ही पहिल्यांदा बाहेर पडा, बाहेर पडल्यानंतर त्या आघातातनं तुम्ही हे होणार नाही, म्हणजे किती प्रेमळ माणूस, चांगला माणूस असू शकतो हे त्यांच्याकडं बघितल्यानंतर खरोखर त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा। फार मोठं संकट त्यांच्या कुटुंबावरती असूनसुद्धा आज आपल्याला शिवसेनेसाठी ते काम करतायत, त्यांचं मनापासून आभार। त्याचबरोबर नवीन ज्यांनी तालुका प्रमुख म्हणून ज्यांनी पद स्वीकारलेलं आहे ते माझे मित्र रुपेशजी घाग, आमचे दुसरे तालुका समन्वयक आमचे सोपान देसाई साहेब, परत आमचे बाळशेठचे आमचे मोठे बंधुराज
आणि सर्वच कोण सरपंच वगैरे सर्व कोणाचं नाव राहिलं असं होता कामा नये. सर्व सरपंच महिला बंधू भगिनीनो मित्रो, खरं तर इलेक्शन आहे आणि इलेक्शनच्या सुरुवातीला उमेदवार कोण असावेत, पदाधिकारी कोण असावेत, कारण इथला एक मोहरात बाजूला सरकल्यानंतर फार मोठी रुपेशदादावरती जबाबदारी आहे की इथं संघटना पहिल्यांदा बांधून घेणं. आमची जेव्हा चर्चा झाली म्हटलं काय काळजी करू नका, सोपानदादा असतील, आमचे इथे आबिडगावचे सरपंच असतील, म्हणजे इथले प्रमुख मंडळी असतील, आपण सगळ्यांनी एकत्र बसून प्रत्येक गाव वाईज जाऊ आणि पूर्ण व्यवस्थितरित्या पहिली संघटना बांधू. पण सर सगळ्यांना म्हणजे एकंदरीत आम्ही फिरल्यानंतर ही उपस्थिती जी आहे ती सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख म्हणजे ह्या व्यासपीठावरती सगळे सरपंच, काही आमचे गावचे सरपंचसुद्धा बसलेत बिचारे खाली. खरं त्यांना संधी पाहिजे होती. आमच्या गावच्या सरपंचापासून तर सर्वच प्रमुख गावचे बऱ्याचसे म्हणजे प्यातेबिलूचे सरपंच असतील, शिरवली असतील, देवकिरके असतील, वीर असतील, ढाकमोली असतील आणि आमचे ज्येष्ठ आमचे नुकतेच आता कुणबी समाजाचे नेते ज्यांनी कळंबटचं हायस्कूलचं चेअरमन पद भूषवलं, तंटामुक्तीचं अध्यक्षपद भूषवलं, ज्याने गावचे सरपंच होते त्यांनीसुद्धा आपल्या पक्षामध्ये सकाराम कोकमकरण दादांसाठी सुद्धा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. अतिशय ज्येष्ठ सर्वच मंडळी आहेत. बांधवानो, युद्धाचं कधीही म्हणजे साहेबांचं लक्ष नगरपालिकेवरती पूर्व आत्मा अडकलेला आहे, पण त्याच्यानंतर म्हणजे आता फक्त छाननी झाली की पूर्ण लक्ष साहेब 100% आपल्याकडे देणार आहेत. त्याचं कारण मगाशीच मी साहेबांची ओळख तुम्हाला अपरोक्ष केलेली आहे. कारण इथं शिवसेना जेव्हा ढासळली होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं म्हणजे भास्करराव निघून गेले आणि काय शिवसेनेचं होईल जेव्हा परिस्थिती होती तेव्हा चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीनं संघटना बांधली आणि एकदा नाही दोनदा आमदार झाले ते किमयागार आपल्या समोर आहेत. पण साहेब इथली परिस्थिती फार थोडीशी वेगळी आहे, फार वेगळी आहे. म्हणजे आपल्याला इथं खासबाब म्हणून लक्ष टाकावं लागेल. त्याचं कारण गावागावातनं इथले नेते मोठे आहेत, विधानसभेत आवाज देणारे नेते आहेत. पण रात्री मी वीरला गेलो, जाताना खाली गेलो, म्हणजे याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा गेलो, पण जाताना खाली गेलो तो वरती येईन की नाही शंका, अशी परिस्थिती कित्येक गावांमध्ये आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण जसे हितं आलात तर काय जे काय ठराविक भाग आहेत त्याच्यामध्ये गेलं, कारण ह्या भागातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो वीर असू देत, आमची पिलवली असो, आमचं तोंडली असो. एक ब्रिज साहेब झाला ना इथला चेहरा मोरा जाग्यावरचा बदलेल, चेहरा मोरा बदलेल जाग्यावरती. कारण दळणवळण असं परिस्थिती चेंज आहे की एका साईडला कुठचेही होऊन दे. आता मी माझ्या गावातला आहे म्हटल्यावर मी माझ्या गावचं म्हणणार, वीरवाले म्हणणार वीरमध्ये होऊन दे, पिलवलीवाले म्हणणार पिलवली होऊन दे. पण साहेब आपल्या कृपेनं, शिंदे साहेबांच्या कृपेनं, उदय सामंत साहेबांच्या कृपेनं, कदम साहेबांच्या कृपेनं आपण हा एक ब्रिज केलात ना तर इथं आमच्या तोंडलीपासून 12 किलोमीटर आबलोली आहे. म्हणजे पुढं 12 किलोमीटर आबलोली, इतका शॉर्टकट आहे. आणि तिथून सगळं जयगड असू दे, गणपतीपुळा असू दे, रत्नागिरी असू दे, सर्व शॉर्टकटच शॉर्टकट आहेत. म्हणजे इकडे चिपळूण जाण्यापेक्षा रत्नागिरीत जायला जवळ पडेल, हा प्रमुख विषय आहे. दुसरा विषय आहे की आम्हाला जरा ट्रेनिंगमध्ये काय काय ठिकाणी शिकवलं तशी आपल्याला साहेब नेत्यांना सुद्धा विनंती, आणि आपण सुद्धा आमचे महत्त्वाचे नेते आहेत, वीरमध्ये सेकंड मीटिंग घ्यायची नाही साहेब. तर आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्यांनी बिचाऱ्याने निवेदन आणलं, रात्रीच तयार केलं. मी त्यांना बोललो साहेबांना नेऊन आपण नंतर निवेदन देऊया. पण त्या रस्त्याची 5 किलोमीटरची अशी अवस्था आहे, सरपंच मॅडमसुद्धा आहेत इथं समोर, म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती. जातं तो पेशंटची करायचं काय, म्हणजे माणसानी चालत एस टीसुद्धा आतमध्ये जात नाही. आपलं सरकार आहे त्यांनी सुद्धा त्यांना तिथं बोलवतात, थापा मारतात, त्या बिचाऱ्यांच्या गाळ्यामध्ये पट्टे टाकतात, पेपरबाज्या बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण गोरगरीब देवपाट आहे, म्हणजे देवपाटचा भाग आहे बरोबर ना, गोरगरीब मंडळी आहेत साहेब. आपल्याकडं सर्व सत्ता आहे. माझी विनंती, मग तो पंचायत समितीचा उमेदवार कोण असेल, तो आघाडीतला असेल मला माहिती नाही, जिल्हा परिषदचा उमेदवार कोण असेल तो मला माहिती नाही, उद्या इकडच्या पंचायत समितीचा कोण असेल ते माहिती नाही. पण इथले मूलभूत जे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी शेवटला इथल्याही मंडळींना मी सांगितलंय संघर्ष करायला लागतो. संघर्ष, कारण बाबासाहेबांनी सांगितलेला आहे संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसतो, आणि तो संघर्ष करून देणार नाहीत हा मला विश्वास आहे. कारण या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला भूल तापा देतात, मग आता पूर हानीचे तिथं 20 लाख आलेत, ते देवपाटला आले होते ते आता 10 लाखाचं इकडं आणि 10 लाख तिकडं. साहेब ते 10 लाखात कुठेच काय होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आपण जरा खरोखर म्हणजे विनंती आहे की ती मंडळी आजारी पडला तरी वरती रिक्षा तर जाणारच नाही, आणि तिकडचा जो काय अर्धा काम आहे तो पूर्ण तिकडनं आता जो कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेला आहे तो तुझं सुद्धा अंकुश आमचा तिकडं अर्जंट काम असल्यामुळे गेला आहे.
तिथली मंडळीसुद्धा आपल्याला विनंती करणार आहेत. आमचे गावची प्रमुख मंडळी आलेली आहेत, बरोबर ना सरपंच साहेब? आमचे सरपंच इकडं तिकडं तरी असले तरी पण सर्व विश्वासानं गावाच्या वतीनं सुद्धा आपल्याला एक विनंती करायला आली आहेत. त्यांची काही कामं असतील त्याच्यामुळे पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावातले, फक्त एक गुळवण्यातलं नाही, दोन्ही गटाला आम्ही भेटलेलो आहोत, ते सुद्धा निर्णय करून आपल्याला सांगणार आहेत. दुसरं आमचे कुठचं राहिलं आहे, केऱ्याची मंडळी आलेली आहे. केऱ्याचा हा रोड बघा, त्यांनी आम्हाला दादाने आमच्याकडं चांगलं काम केलेलं आहे सावर्ड्यामध्ये. मला इथे ओळखतं साहेब, आम्ही सोपान दादा घेऊन गेलो होतो. जाताना मी माझी गाडी वरती अर्ध्यात ठेवून परत पाठवून दिली. म्हणजे इतके म्हणजे वाटतं की नेता मोठा आणि लक्षण खोटं, बरोबर ना? म्हणजे फक्त त्या माईकवरती 8 खाटी आणि 10 खाती झाली, पण एका ज्या गावामधनं आम्ही जेव्हा जातो ती दयनीय अवस्था आहे. तर छोटा छोटा निधी आमच्याकडे जेवढा खारीचा वाटा, अजूनसुद्धा संदीप जर का भेटले तर द्या. बाशेट आमचे मार्गदर्शक थोडे आजारी आहेत, बंधुराजा आहेत, सर्व त्यांचे स्वप्नील आमचा आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनीसुद्धा आता चांगली चांगली कामं सुचवलेली आहेत. मलाही थोडेसे पैसे दिलेले आहेत, मी थोडी कामं सुचवलेली आहेत. आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त साहेब इथला विकासाचा प्रश्न, आणि आपण कोणी इच्छुक असेल, मी समजा गावाच्या वतीनं समजा म्हणत असतील मी इच्छुक आहे, पण माझ्याहीपेक्षा चांगलं कोण इच्छुक असेल, मग जिल्हा परिषदला असेल, पंचायत समितीला असेल, तर मला काही प्रॉब्लेम नाही. इथली सीट निवडून काढण्यासाठी आपण सांगाल, द्याल तो आदेश आम्ही मान्य करू. आणि नवीन जे पदाधिकारी सगळ्यांच्या मतानं ठरलेत त्या आपल्या शुभ हस्ते, बरोबर ना तालुका प्रमुख साहेब, शुभ हस्ते द्यावं की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त काम होईल. एवढंच विकासासाठी, आपल्याला विकासासाठी जे काही 2-3 गावांचे बोललोय, तर अनेक गावांचे विषय आहेत. निश्चित आपण जशी चिपळूणमध्ये जादू चालवलेली आहे विकासाची, अनेक कामं आणलेली आहेत, अनेक धोरणात्मक कामं केलेली आहेत, त्याच माध्यमातून या ठिकाणी सुद्धा ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त विकासाचा निधी. आणि आपल्याला तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे ही सगळी मंडळी आहेत, ही निवडून कसं यायचं हे फार मोठं, आमचा विनोददादाकडं तर फार मोठी टेक्निक आहे. गावात गेल्यानंतर कशा पद्धतीनं ती सीट निवडून काढायची, त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपले कोण आहेत, आपल्या जवळचे कोण आहेत, आपल्याला भेटू कोण शकतात, आणि विरोधकांना धुपच नाही घालायचा, बरोबर ना? उगाच वेळच वाया नाही घालवायची. अतिशय चांगलं असं टेक्निक असणारी आणि मार्गदर्शक अशी मंडळी आहेत, ते निश्चित मार्गदर्शन करतील. आणि मी खऱ्या अर्थानं इथला आमचा गावचा सरपंच आणि ज्यांचे उपतालुका म्हणून नियुक्ती झाले, आणि सोपानदा असतील सर्वच, आणि जी साहेब आपल्यामुळे आम्ही थोडं धडपड केल्यामुळे की जी नाराज मंडळी होती, काही उद्धव ठाकरे पक्षाची पण मंडळी आलेली आहेत, काय इथं शरद बरोबर गेलेली, माझ्या मते 80% जास्त, बरोबर ना शरद भाऊ, आपला रुपेश भाऊ, ही मंडळी पूर्ण प्रवाहामध्ये, त्यांचे सचिनपासून सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वच सरपंचांना मी एवढंच जाताना विनंती करतो की मला काही ठिकाणी तुमची अडचण असेल, पण आपला गावचा डेटा एक फॉर्म तयार केलेला आहे, त्या डेटाच्या माध्यमातून चाकरमणी असतील, आपले पुण्यात मंडळी असतील, आपला केंद्र प्रमुख BLA असेल, ही जे काय गट प्रमुख असेल, ही मंडळी जर का आपण वाडी वस्तीवरती एक बैठक लावून आपण जर का आम्हाला सहकार्य केलं, तर संघटना, आमचा दिनेश आता आलेला आहे साहेब, हा सुद्धा दिनेश विभाग प्रमुख होता, चांगला कार्यकर्ता आहे, पण त्यांनी सांगितलं मला आता पद नको, आपण काय करूया, दुसऱ्याला पद देऊया. म्हणजे अशी मंडळी आहेत, आणि म्हणून या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. तालुका प्रमुख जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारी मोठी आहे त्याचं मला भान आहे, परंतु ही सर्व मंडळी, दिग्गज मंडळी या ठिकाणी असताना, वर्धिष्ठ सर्व आपल्या पाठीशी असताना, कुठचेही काम करताना आम्ही प्रचंड मेहनत घेण्याची ताकद आमच्याकडे आहे. आणि त्या मेहनतीच्या जोरावर एवढाच शब्द देतो की ज्या या ठिकाणी जिल्हा परिषदेला आपल्याला 72 गावामध्ये जिल्हा परिषद आपल्या वाट्याला येतील, शिवसेना भाजप युती आहे, महायुती राष्ट्रवादी आली तर ठीक आहे, नाहीतर शिवसेना भाजप युती होईल. आणि जरी नाही आली तरी शिवसेना म्हणून जर वेगळी लढायची वेळ आली तरीसुद्धा आमची तयारी निश्चितपणाने झालेली आहे. ज्या सीटा या आपल्याला मिळतील त्या 100% कशा येतील काय येतील मी सांगणार, तेवढी मेहनत आम्ही साहेब निश्चितपणाने घेऊ. आणि त्यासाठी जे या ठिकाणी करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आपल्या वाट्याला येणाऱ्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद सीटा असतील त्या 100% काढण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असो. एवढाच जास्त वेळ न घेता, आपल्याला उशीर झालेला, आपल्या माहिती आहे नगरपालिकेची निवडणूक आपल्याला महत्त्वाची आहे. तिथंसुद्धा विनंती करतो की उमेशदादा सकपाळसारखा एक युवा नेतृत्व साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, आणि त्या ठिकाणी तरुण चेहरे दिले सगळे साहेबांनी, सर्व तरुण रात्रंदिवस काम करणारे तरुण चेहरे आहेत, ते सगळे या ठिकाणी मैदानामध्ये उतरले. भले त्यांच्याकडे 4 पैसे नसतील, निवडणुकीमध्ये खर्च करायला नसतील, समोरच्या विरोधकांकडे या ठिकाणी सत्तेतून कमवलेला पैसा आणि त्या पैशावरतीच पुन्हा निवडणुका लढवायचे आहेत.
आता थांबायला पाहिजे तरी थांबत नाहीत, पुन्हा निवडणुकीला उभे राहत आहेत आणि ते निवडणुकीला निवडून आले ते पुन्हा या ठिकाणी पैसे कमवणार आहेत. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, असंच त्यांचं धोरण आहे. परंतु साहेबांनी सांगितलं आहे, माझे कार्यकर्ते जरी गरीब असले तरी त्यांना या ठिकाणी तिकीट देणार, त्यांना निवडून जाणार. अशा पद्धतीने तरुण कार्यकर्त्यांना साहेबांनी संधी दिलेली आहे आणि त्यासाठी साहेबांना तिथं वेळ द्यायचा आहे. मी काल जेव्हा फोन केला, साहेब पंढरपूरला होते, परंतु कार्यक्रम तुम्ही ठेवला आहेत, कार्यकर्त्यांची बैठक ठेवली, त्या बैठकीला 15 मिनटं तरी मी येणार एवढं बोलल्यावर आम्ही निर्धास्त झालो. कारण कार्यकर्त्याच्या पाठीशी या ठिकाणी साहेब कसे राहतात हे आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्यांचे नाते गोतं असेल, ज्या ठिकाणी मतदार आहेत, चिपळूणमध्ये प्रत्येकाने सांगा उमेदवार सकपाळांना आपल्या नगराध्यक्ष करायचं आहे. आणि साहेब या ठिकाणी आपल्या घरातला कोणी उमेदवार नसताना त्या ठिकाणी फिरतायत. अनेक नेते बघत आहेत, माझ्या भावाला तिकीट मिळालं पाहिजे, माझ्या पत्नीला तिकीट मिळालं पाहिजे, माझ्या मुलगीला तिकीट भेटायला पाहिजे, माझ्या मुलगीला नगरसेवक करायला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य करायला, पंचायत सदस्य करायला पाहिजे. पण मालदोलीमध्ये संधी असताना सर्वजण म्हणतात वहिनीनं उभी करा. पण साहेबांनी सांगितलं जे बाकीच्यांनी नेत्यांनी केले ते मी कधीही करणार नाही. माझ्या घरातील, माझ्या नात्यातील कोणी असेल, माझ्यासाठी जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना मी संधी देणार, त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करणार. असं हे आपलं लाडकं नेतृत्व आहे. म्हणून त्या नेतृत्वाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे. आपण सर्वांनी या नेतृत्वाला मोठं करूया, एवढंच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी मोठा आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि एकच सत्कार साहेबांना विनंती करतो, ज्यांची उपतालुका प्रमुख नेमणूक झालेली आहे त्यांचं या ठिकाणी सुभाजी बागडे या गावचे सरपंच, तरुण नेतृत्व यांचा आपल्या हस्ते या ठिकाणी आपण सत्कार करावा. या पुढे या. पुढे घ्या. धन्यवाद साहेब. आणि यानंतर शिवसेना सचिव म्हणून ज्यांची आपण नेमणूक या ठिकाणी करणार त्याचा नियुक्तीपदाचा कार्यक्रम आपला नंतर होईल. एक तरुण कार्यकर्ता सचिन गोविंद घाणेकर कळंबट, कृपया पुढे या. बुके द्या. हां. आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोठं काम ज्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे, महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा या ठिकाणी घाणेकर करत असतात, त्यांना शुभेच्छा. त्यानंतर उपतालुका प्रमुख युवा सेना सुचित विजय शिरकर कळंबट, एक चांगला कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण युवा सेनेच्या माध्यमातून संधी देतोय. शिरकरांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. धन्यवाद. विभाग प्रमुख म्हणून विजय तानू नेवरेकर वहाळ गणासाठी विभाग प्रमुख आपण नेमणूक या ठिकाणी करणार आहोत. विजय तानू नेवरेकर सरपंच म्हणून त्यांनी अतिशय सुंदर असं काम आपल्या भागामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर युवा सेना उपतालुका प्रमुखपदेशी दिनेश दत्ताराम वहाळ या पुढे या. दिनेश दत्ताराम वहाळ कुंभारवाडी. युवा सेना विभाग प्रमुख श्री महेश भिकाजी पिलवलकर कळंबट निवळी गणासाठी जोरात. यानंतर युवा विभाग प्रमुख सुनील आत्माराम कदम वहाळ गणासाठी या ठिकाणी सुनील आत्माराम कदम यांची नियुक्ती होते. धन्यवाद. त्याचबरोबर महिला आघाडीसाठी आपण या ठिकाणी वहाळ पंचायत समिती गणासाठी महिला विभाग संघटक म्हणून सौ भारती भरत लाड या सरपंच आहेत डाकमुळीच्या, त्यांचं या ठिकाणी आपण या मॅडम या महिला विभाग संघटक म्हणून नेमणूक करतोय. धन्यवाद मॅडम. त्याचबरोबर त्या ठिकाणी महिला विभाग संघटक म्हणून नम्रता नितीन मोहिते देवकिकेच्या सरपंच आहेत, त्यांची आपण नेमणूक करतोय कळंबट पंचायत समिती गणासाठी. युवा सेना विभाग प्रमुख म्हणून नितीन पांचाळ, माई सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांचा मोठा संपर्क सर्वसामान्य जनतेशी आहे, त्या नितीन पांचाळ यांचं या ठिकाणी युवा सेनेच्या विभाग प्रमुखपदी नेमणूक होते. त्याचबरोबर त्यांचे देवकिर्केचे आपले या ना युवा सेनेचं कल्पेश हरिचंद्र बाईत यांची सुद्धा या ठिकाणी युवा सेनेच्या उपविभाग प्रमुख नेमणूक झालेली आहे. धन्यवाद. कोण राहिले आता पाते पिलवली शाखा प्रमुख सिकंदर मनोज लाड या 2 मिनटं पटापट. देवपाट महादेव गोपाळ घेवडे अर्जंट या पुढे. त्रुंबवचं आता हे नाही ना. परत नारद खेरकी मारुती हे घ्या विलास अनंत दळवी. आबिडगाव दिलीप रत्नू भागडे. निवळी संदीप दगडू कदम. मुडतवडे रामचंद्र महादेव कारकर. उपशाखा प्रमुख आनंद पांडुरंग कारकर. तोंडली सुरेश दत्ताराम कांबळे.
नेते आता उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि विशेषतः आज या वाळ गणामध्ये म्हणजे काळभट जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी वाळ या ठिकाणी ही आयोजित केलेली कार्यकर्त्यांची बैठक, नवीन नियुक्त्या आणि विकास कामांची चर्चा, अशा पद्धतीच्या ह्या बैठकीसाठी उपस्थित माझे सहकारी मित्र, माजी सभापती विनोदजी जगडे, माझे दुसरे सहकारी दिलीपराव चव्हाण, माझे आमचे चिपळूण समन्वयक सन्माननीय संदीपजी सावंत, सन्माननीय आमचे तालुका प्रमुख रुपेशजी आणि या ठिकाणी मोठे आमचे सोपानजी देसाई, आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय आमचे आबा स्वप्नील आणि विशेषतः या ठिकाणी आंबवकर आणि दादा आमचे अजित सुर्वे आणि नवीन नियुक्ती झालेले आमचे तरुण कार्य आमचे उपतालुका प्रमुख सन्माननीय भागडे आणि आमचे सचिन आणि सर्वच आहेत, सर्व आमचे नियुक्ती केलेले सर्व युवा सेनेचे आणि बेसिकचे सर्व पदाधिकारी, आमच्या महिला विशेषतः सर्वच आहेत त्या ठिकाणी. आता त्यांचे विभाग संघटक नेमणूक झाल्या, त्या सर्व माझ्या महिला भगिनी आपण उपस्थित सर्व माझे जुने सहकारी, आमचा एक छोटा कार्यकर्ता पूर्वीपासूनचा विभाग प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती या ठिकाणी झाली आणि सर्वच सन्मान्य शिवसैनिक बंधू आणि भगिनी. एक कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. खरं तर रुपेश एक छोटासा कार्यकर्ता तालुका झाला आणि या भागामध्ये संदीपजी सावंत आणि बालशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक त्याला संधी मिळाली आणि निश्चितपणे ते चांगलं काम करत आहेत. जर एकजुटीने काम केलं तर अशा कार्यकर्त्यांची या ठिकाणी भरणा होते. आता हळूहळू पुढच्या वेळेस कॉम्पिटिशन होईल, दोघातलं तिघातलं कोण निवडायचा अशी हळूहळू परिस्थिती होईल. खरं आहे चिपळूणमध्ये परिषदेची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं व्यस्त कार्यक्रम आहे, परंतु परवा एक शब्द दिला होता की आपण या ठिकाणी येऊ आणि आम्ही त्या बैठकीतनं त्या ठिकाणी आलेलो आहोत. विशेषतः एक चांगले कार्यकर्ते म्हणजे तरुण कार्यकर्ते मी या ठिकाणी पाहिले की ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि ते विशेषतः फिरू शकतात, लोकांची सेवा करू शकतात. आणि परत मला वाटतं आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी माझी भेट घेतल्यानंतर काही मंडळी म्हणाले की आमच्या भागातली काही नेते मंडळी ह्या पक्षातून गेलेले आहेत, तरीसुद्धा तुमच्यावर विश्वास कशा पद्धतीचा ठेवायचा, कोणावर किंवा काय करायचं, आपण पुढे कसं जायचं या दृष्टीने चर्चा केली आणि त्या चर्चेमधनं आम्ही त्यांना विश्वास दिला. आणि खरं तुम्ही सर्वांनी या छोट्याशा कालावधीमध्ये एक बैठक आयोजित करून एक चांगलं नेमणुका करण्याचं या ठिकाणी काम केलं आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता आल्यात, पुढे येत राहणार, त्या कधी थांबणार नाहीत. परंतु संदीप सावंत यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की काही विकासाची कामं आवश्यक आहेत. मला कल्पना आहे विकासासाठीच ही लोकशाहीमध्ये निवडणुका असतात, विकासासाठीच लोकप्रतिनिधी द्यायचे असतात. आणि मग परंतु काय वेळा विकासाच्या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विकास थोडासा इकडे तिकडे डळमळतो म्हणून जरा भीती वाटते. आता तुमच्याकडे एवढं नाही आहे, कारण तुमच्याकडे विकास नसतानासुद्धा परवाच्या निवडणुका ज्या झाल्या लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या आले, ह्या कळबड भागाने चांगल्या पद्धतीनं आपलं या ठिकाणी यश संपादन केलं आहे. आपल्याला ते अजूनही प्रभावी करणं गरजेचं आहे, कारण आता जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या तुमच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकामध्ये तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणार आहात. म्हणून तेव्हा तुमचा लोकप्रतिनिधी तुमचा हक्काचा असणं आवश्यक आहे. माझ्यापर्यंत पोहोचणारी मंडळी तुम्ही आहात आणि त्यामुळे मी असेन की आमचे आणि आमचे रामदासभाई असतील, योगेशदादा आहे, आमचे उदयजी सावंत पालकमंत्री महत्त्वाचे आहेत, त्यांच्याकडे तर आता पूर्णपणे सत्ता आहे, पूर्णपणे पक्षाची धुरा आहे. त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी बरीच मोठी कामं योगेशदादा आणि उदयजींनी मार्गी लावलेले आहेत आणि ते आपल्याकडे लावण्यासाठी म्हणून जो भाग आहे त्या भागामध्ये आम्ही सर्वजण मंडळी, मग त्या ठिकाणी आमचे उपनेते संजय कदम असतील, शशिकांत चव्हाण जिल्हा प्रमुख आहेत, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आणि करणार. ज्याच्याकडे असं कुठे नाही. परवा म्हणजे कळवंट्यामध्ये एका विषयासाठी योगेशदादाकडनं आली, मी परत जाऊन त्या लोकांना आणखी धीर दिला, मी दिल्यानंतर तो धीर फिट झाला. आणि सांगायचं म्हणजे त्यांचं ते 100% आता मी त्याच्यामध्ये हातात दुरा घेतलेला आहे, त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करू. हे झाल्यानंतर म्हणजे आमची एक मोठी फळी काम करण्याची आहे. आणि तुम्ही म्हणाल चिपळूण आणि संगमेश्वर आपल्या ग्वागर, आता ग्वागरमध्ये मी आता म्हणतो की आता आमचे संदीप सावंत या ठिकाणी म्हणत होते कोणतरी नेते वगैरे, काही नेते वगैरे नाही, आम्ही छोटेसे कार्यकर्ते होतो त्या ठिकाणी. तुम्ही कम्पॅरेटिव्हली बघाल तर माझ्या मतदारसंघामध्ये वीरच्या पलीकडचा भाग आणि अलीकडचा भाग, मला वाटतं आपलं पुरे, शिरंबे ही गावं माझ्याकडे येतात. आता त्या पलीकडची गावं तुमच्याकडे येतो. आता वीरमधला आणि आमच्या पुऱ्यातला जर फरक बघाल तुमच्या लक्षात, आता मला वाटतं एका पुऱ्या गावासाठी कासेपुरे आणि पुरे ते तुमचे गावकरवाडी ते खाली शिरंबे आपलं हे म्हणजे वीर, हा रस्तासुद्धा आता आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधनं गावामधील लोकसंख्या किती
गावामध्ये त्याचा विचार केला तर मतदार किती, आम्ही तो विचार केला नाही. मी माझं शेवटचं काम जाताना म्हणजे गेल्या वेळेस मी आमदार नसताना मला जी काही संधी मिळाली, जिथे गरज आहे त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही चिपळूणमध्ये जर तुम्ही गेलात कानाकोपऱ्यात अगदी माझ्याकडे तर तुमच्यापेक्षा सुद्धा धनगरवाड्या आहेत, त्या ठिकाणी गवळवाड्या आहेत, ज्या ठिकाणी 5-5 किलोमीटर चालत जात होते, दुधाच्या किटल्या बिचारे ते आणत होते, त्या ठिकाणी रस्ता स्वतः जाऊन मला वाटतं त्या ठिकाणी आत्ताचे आमदार असतील कोणी असतील मी असं कोणाचं म्हणणार ते कोणी तिथपर्यंत पोचले नाही. पण एक चिपळूणमध्ये अशी एक खलिफा म्हणून एक धनगरवाडी आहे, ते धनगरवाडी जायचं म्हणजे खऱ्या अर्थानं त्याचं हृदय तपासूनच जायला हवं. एवढ्या लांब टोकावर आहे सह्याद्रीच्या टोकात, तिथे सुद्धा चालत जाऊन त्यांच्या व्यथा तिथल्या अडचणी आम्ही तेच माझ्या मतदारसंघात मी आमदार असताना समजावून घेतल्या आणि त्या ठिकाणी जिथे गरज तिथे काम देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, विश्वासाने सांगतो, पालकमंत्री महोदयचा आमच्यावर फार मोठा विश्वास आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जरी मी स्वतः आमदार म्हणून काही निधी देऊ शकलो नाही तरीसुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्या भागातला जी काही सुरुवात करू ते एकदमच एका वेळी सगळं होणार नाही, परंतु त्याची सुरुवात आपण निश्चितपणे करू. जी मोठी कामंसुद्धा असतील त्या कामांनासुद्धा आपण त्या ठिकाणी हात घालू आणि विकासाच्या माध्यमात कुठेही कमी पडणार नाही. आणि रुपेश आहेत, संदीप सावंत आहेत, आमचे आबा आहेत, या ठिकाणी बाळशेठ आहेत. बाळशेठ थोडे आजारी आहेत, त्यामुळे ते जवळजवळ महिना-15 दिवस थोडंसं त्या दवाखान्यात होते. आत्ताच ते नुकतेच आलेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांची तब्येत आता त्यांना थोडीशी विश्रांतीची आवश्यकता आहे म्हणून ते आले नाही. तरी पण तुम्हाला माहिती आहे ते एक धडाडीचे आहेत. ते जरी आता म्हणजे ते बोलतात ते सुद्धा ते करतात. त्यांनीसुद्धा काही कामं रामदासबाईंच्या माध्यमातून आणले आहेत आणि पुढे येत राहतील. म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास जो टाकले त्या विश्वासाला आपण पात्र व्हायला पाहिजे. आणि म्हणून कोण कुठल्या पक्षातनं बाजूला गेला म्हणून त्या पक्षाची घडी जरी विस्कटायची असली तरी आमच्यासारखी माणसं ती विस्कटू देणार नाही. आणि म्हणून आम्ही ज्या मंडळींना आपण ह्या पक्षाच्या मध्ये नाव लौकिक एखाद्या कार्यकर्त्यात तुम्ही काहीतरी शब्द मोहरा शब्द काहीतरी वापरलात, मोहरा आपल्याकडून निघाला. मी कोणाची टीका करत नाही. शरद हा सुद्धा आमचा एक कार्यकर्ता होता, अत्यंत धडपडायचा की त्यावेळेस मला कुठे निवडणुकीला पाहिजे, ही एकदा अपक्ष लढ, परत 2दा अपक्ष लढ. म्हटलं ह्या कार्यकर्त्याला आपण न्याय देऊया म्हणून त्याला पहिल्या निवडणुकीमध्ये एक संधी दिली. थोडंसं त्या पिरियडला थोड्याशा मताने तर त्याला अपयश आलं, म्हणजे 120 का 15 120 मताने, म्हणजे इतक्यापर्यंत त्याला जवळ नेऊन ठेवलं. त्यावेळेस आमची शिवसेना नुकतीच म्हटल्यानंतर हे बाळसं घेत होती, तरी त्याला आपण 120 मतापर्यंत या बलाढ्य लोकांच्या समोर आपण त्याला पोचवलं. दुसऱ्यानंतर मला वाटतं रुपेशला थांबवलं नाही, म्हटलं आता ओपनचे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना थांबवायचं, ह्याला परत एकदा संधी देऊया. परत ओपनची जागा असूनसुद्धा त्याला संधी देऊन त्या ठिकाणी त्याला निवडून आणलं. बाळशेटनी चांगली साथ दिली, तो योगायोग निवडून आला. नंतर परत तो सदस्य आल्यानंतर सभापतीपद द्यायच्या वेळेस मला वाटतं त्यावेळेस सचिन कदम वगैरे सगळी नेते मंडळी आढळून बसली होती त्या पप्प्या चव्हाणच्याला तिथे उपसभापती करायचं. मग त्या ठिकाणी म्हटलं नाही, ह्या कार्यकर्त्याला सन्मान दिला पाहिजे, त्याला पण दिला, तोही सन्मान दिला. आता त्याच्यानंतर हे सगळं दिल्यानंतर दुसरीकडे जायचं होतं, मला काय मिळालं नाही म्हणून सांगण्याची जबाबदारी त्याची माझ्याकडे होती. म्हणजे आम्ही त्याला नुसतं नाही, एखादा कार्यकर्त्याला निवडणूक उतरवणं आणि तो त्याच्याकडे तो समजा एखादा गरीब असेल तर त्याला त्या कारणावर न्यायला काय लागतं, काय करावं लागतं ते निवडणं मी कधी बोलत नाही, मी कधी सांगत नाही, मी कधी कोणाला मदत केलेली काही आम्हाला ते बोलायची सवय नाही, तिथपर्यंत होतं. पण मला किमान कल्पना द्यायला पाहिजे, साहेब मला नाही तुमच्याकडे पटत, नाही तुमच्या पक्षाचं आवडत, नाही तुम्ही मला काय केलं नाही तरी चाललं असतं, तर मला दुसरीकडे जायचं आहे. ते न सांगतासुद्धा त्या ठिकाणी आता परत लक्षात येते की आपण असतो तर सांगायचं तात्पर्य असं आहे की थोडंसं धीर गंभीर आपण आपल्याला कुठल्या परिस्थितीमधून आपल्याला नावलौकिक मिळाला, पक्षाची साथ आणि आपल्याला एखाद्यावर पदावर जायला संधी नाही मिळाली तर एवढा नावलौकिक कमवता येत नाही किंवा तुम्हाला कामं करता येऊ शकत नाही. तो जर एखाद्याला तालुका म्हणून पद नसेल आणि तो एखादा पोलीस स्टेशनला गेला आणि नुसताच आहे त्याला पद नाही तर पदालाच जास्त मान मिळतो आणि त्या पदाला मान मिळाल्यानंतरच आपण पुढे जातो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हालासुद्धा एक आम्ही याच्या राजकारणात आमचा संबंध नाही असताना आम्हाला याच्यामध्ये संधी दिली, त्या संधीमध्ये मी 2 वेळा आमदार आम्ही झालो, कार्यकर्त्याने आम्हाला साथ दिली, त्या कार्यकर्त्यांची घडी माझ्याबरोबर आज आहे. त्यांना काल हा विनोद झगडे तुम्हाला सांगतो, मला वाटतं 18 वर्षे पण त्याला पूर्ण नसतील, अशा दरम्यान मला वाटतं 2005ला आमच्यावर आला, लहान पोरं, त्याच पोरं ती आज सरपंच झालेत, सदस्य झालेत, पंचायत समिती झाले, ते जिल्हा परिषद सदस्य झाले, सभापती झाले, अध्यक्ष झाले. तुम्हाला कल्पना नसेल बुवा गोलमडे आज आपल्यात नाही आहेत, पण 3 वेळा त्यांना निवडणुकीला आमच्या खाडीपट्ट्यामध्ये बाळशेठ माटेंचं एक बालेकिल्ला, त्या बालेकिल्ल्यामध्ये 4000 मुस्लिम मतदार आहेत, 2,500-3,000 मतदान होतं आणि त्या भागामध्ये एखादी जी निवडणूक जिंकणं इतकं सोपं नव्हतं आणि त्या भागामध्ये 3 वेळा सलग त्यांच्याप्रमाणे मी निवडून आणलं. म्हणजे त्यांचीसुद्धा म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याची सुद्धा मेहनत असते, मी असं म्हणणार नाही, पण तो त्या ठिकाणी सोपं काम नाही.
एकेका राऊंडमध्ये त्यावेळेस आम्ही त्यांना निवडून आणायचो. त्यांना सभापती केलं, परत दुसऱ्यांदा सभापती देताना त्यांना अध्यक्ष केलं, मंत्रिपदाचा दर्जा देऊन दिला. हे सांगायचं फरक आहे की आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहतो. आता नंतर शेवटच्या गेल्या निवडणुकीत त्यांनीच आता काय केलं, शरदसारखंच केलं. ते त्यांनी आमच्या ज्यांनी कार्यकर्त्यांनी मोठे केले त्यांच्या विरोधात उमेदवार मागेला. आता 500-700 मतं गेल्यानंतर आमच्या त्या भागामध्ये आम्ही 300-400 मताच्या वरती गणितात बसत नसायचो. 50 मतांनी सीट आमची पंचायत समितीची गेली आणि अख्खी पंचायत समिती 9च्या 9 झाल्या होत्या. त्याच्यामध्ये एका सीटमुळे माझी पंचायत समिती आलेली आहे. सांगायचं तर असं आहे की कार्यकर्त्यांना थोडंसं पुढे मागे होण्याची आवश्यकता आहे. निवडणुका आलेल्या आहेत, इच्छुक असतात, बरेच असतात, परंतु निवडून येणं हा सगळ्यात महत्त्वाचा. निवडणुकीची उमेदवारी घेणं सहज मिळू शकते, पण त्याला निवडून येणं फार कठीण असतं. तेव्हा आपण निवडून येऊ शकतो का, त्या भागात लोक बोलणारे असतात, अरे राहा तुम्ही आहे, राहा तुम्ही आहे, पण त्याच्या अंतर्गत आतमध्ये पोटात काय ते ओळखण्याची ताकद हवी. म्हणून म्हणतो की आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं तर हा जिल्हा परिषद गट नक्की जवळ आहे. आणि त्याला जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही एक पंचायत समिती गेल्या वेळेस आम्ही निवड घेतलेलीच होती आणि त्यामुळे ती पुन्हा आपण घेऊ. व्हाळ पंचायत समिती आपण अजून घेतलेली नाही शिवसेनेच्या माध्यमातून, ती निश्चितपणे घेऊ. त्याच्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे काय पद्धतीने ज्या पद्धतीने आपण जायचं आहे, ज्या लोकांमध्ये जायचं आहे, लोक फार विकासाला मानणारे लोक आहेत इकडे. पैशाच्या पाठीमुळे आमच्या आता चिपळूणच्या आणि परिसरामध्ये सोपं राहिलं नाही. लोकांना काही विकास, तुम्ही करोडोची कामं केलं तरी तिथला आमचा मतदार थोडासा हे झाला म्हणजे चंचल झाला. तसं आपल्या भागामध्ये अजून नाही आहे. लोकांना विकास हवा आहे, वाट पाहिजे, रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, हे सगळं लोकांना कळतं आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे चांगले मतदार आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. आता तरुण कार्यकर्त्यांची फळी दिले, ही काम करणारी मंडळी आहे. तुम्ही तुमचं कामकाज केलं तर नक्की आपण ह्या भागावर आपला विजय मिळवू. कारण आता आपल्याला उद्या 2 दिवसात कोणत्याही क्षणी आपली आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 15 महिनाभर नाही, 2-3 दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकासाच्या चर्चा जरी आपण किती केल्या तरी त्या किती पुढे जातील असं नाही. परंतु तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच ठिकाणी माझ्या मतदारसंघात नसतानासुद्धा त्या ठिकाणी मी त्यांची जी आलेली कामं पूर्ण मार्गी लावलेली आहेत. ह्या ताईची मला वाटतं कुठल्या तरी पुलाचा आपण काहीतरी मार्गी लावले, रस्त्याचं कुठलं ते आपल्या खरवत्याच्या आपल्या तुमच्याकडे ढाकमुलीचं तुमचं हे असंच सांगतो की आपल्याला काय माझा संबंध आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचं प्रेस्टीज वापरतो, आम्ही त्या ठिकाणी करतो. आता आमचं गांगरे माझं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला काम करताना लय अडथळे असायचे. मी काम टाकलं ते की कोणतरी आला की तिथं आम्हीच केलं आहे, हे केलं आहे किंवा ते कामं होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न झाले, तरी पण मी ते सोडलं नाही. आता तुमच्याकडे 5-5.5 मीटरचा रस्ता गावात झाला आहे. 5-5.5 मीटर रुंदीचा रस्ता. मी आमदार होतो त्यावेळेस, मी करू शकलो. पण तिथंसुद्धा हे मीच आणलं केलं आहे. कारण मला त्या क्रेडिटशी काय संबंध आहे, माझ्या गावाचा विकास झाल्याशिवाय मी राजकारण तिथं आणलंच नाही. 50-60 कोटीचं धरण झाले गावात. अशी मोठी मोठी कामं त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस करून घेतलेली आहेत, नाही असं भाग नाही. परंतु आता आपली ह्या भागामध्ये सुद्धा माझा चिपळूण मतदारसंघ आहे. आता थोडंसं संगमेश्वरकडे काही लोक जबाबदारी करतायत, सुभाष बने आहेत, ते आहेत करतायत. आम्ही आता निवडणुका लढू हा विषय नंतरचा आहे. पण निवडणुकीच्या पेक्षासुद्धा आता चिपळूण तालुक्यावर मी जास्त आणि वाघर भागात ह्या भागामध्ये जास्त लक्ष केंद्रित आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्देश कुठलाही नाही, कारण आम्हाला त्या निवडणुका आणि ह्या महत्त्वाचा नाही की आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी जनसेवा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एकजूट राखा. संदीपजी, तुम्ही इच्छुक असणे स्वाभाविक आहे, तुम्ही इच्छुक व्हा, सदस्य व्हा. फक्त एवढंच की ही जी फळी आपली आहे ह्या फळी बळकट ठेवून त्याच्यामधनं पुढे जा आणि त्याच्यामधनं आणखी कार्यकर्ते जमा करा. कारण कार्यकर्त्यांचा मोठा संच असल्याशिवाय निवडणुका सोप्या नाहीत आणि त्या तुमच्याकडे शक्य आहे. तुमच्याकडे कार्यकर्त्यांचा संच जमा करण्याच्या त्या समोरच्या जे काही राजकारण गेल्या कित्येक वर्षाचं जे काही लोकप्रतिनिधी करत आहेत त्यांच्या विरोधातल्या जे काही आता नाराजी काही लोकांना उणीव आहेत त्या जाणल्यात, त्यांच्या नाड्या समजल्या की तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यामुळे रुपेश आणि तुम्ही जर एकमेकांनी एकजुटीने एकमेकाच्या हातात बाळशेतना घेऊन त्या ठिकाणी केलं तर ह्या भागावर कोणत्या भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी अधिक वेळ घेत नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुणाचं कुठे एक मतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. माझे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे गेलेत. आता तुम्ही ह्याच्यात वाचत असाल की आम्ही कोण म्हणतोय राष्ट्रवादीला एकाकी, मी कुणाला एकाकी टाकलं नाही. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी झुंज देतोय. भले तो त्या ठिकाणी त्यानं मला काय त्या लोकांनी मोठं केलं नाही, आम्ही त्यांना केलं एक वेळ. आम्ही गेल्या वेळेस जर वाजवर राहिलो नसतो तर आमदारकी किती सोपी होती का नव्हती आता सर्वसामान्यांना कळतं आहे. म्हणजे आम्ही त्यांना मदत केलं आहे. तर आमची जेव्हा वेळ येते माझ्या कार्यकर्त्याची त्यावेळेस मी त्यांच्या पाठीच्या नाऱ्याला लूज राहिलो, काय देतील ते मला काय करायचं आहे असं नाही करून चालणार.
त्यामुळे त्यांना आता ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मदत केली त्यांच्यासाठी थोडंसं मागे पुढे होणं आवश्यक होतं. किरकोळ गोष्टी आहेत, एकमेकांमध्ये संवाद साधणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस जर मी माझ्या कार्यकर्त्यासाठी जर ठाम राहिलो, त्याच्यामध्ये मी युती तोडली, कुणी युती तोडली हे आवश्यक नाही. एखाद्या कार्यामध्ये आम्हाला थोडी सन्मान द्यायला, आम्हाला नगराध्यक्ष दिल्यानंतर जे हिणवलं जात होतं, तुम्हाला नगराध्यक्ष दिलं आहे, तुम्हाला नगर म्हणजे नगराध्यक्ष दिल्यानंतर तुम्हाला आमदारकी दिली तर काय नाही, तुम्हाला खासदारकी दिल्याचं काहीच नाही. आणि तुम्हाला नगरात दिल्यानंतर तुमचे 4च नगरसेवक द्या, तुमचे 5च तुम्ही घ्या, तुम्ही 7च घ्या, हे नाही. त्या ठिकाणी आमची शिवसेनेची आत्ताच्या कंडिशनला जी ताकद आहे ती आमची शिवसेना म्हणूनच आहे. 12 नगरसेवक गेल्या वेळेस मी ह्यांच्या जवळजवळ 10,000 मुस्लिमांच्या मतदारसंघांना भेदून मी त्या ठिकाणी आणले. आणि जे आता मुस्लिम जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये ह्यांच्या दोन पक्षांपैकी कोणीच घ्यायला तयार नाहीत. मी घेतलेत त्यातले 6 पैकी 4-5. आमचे लोक लढतील, निवडून येतील ना येतील तो विषय नाही, आम्ही लढू. लढण्याची ताकद आमच्या शिवसेनेमध्ये आहे आणि ती आम्ही दाखवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा थोडी जिथे शक्य होईल थोडी मदत करा. आपल्या सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. नवीन पदाधिकाऱ्यांना, या ज्या आता महिला आघाडी आणि युवा सेना आणि बेसिकचे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.